नमस्कार, जय शिवराय, जय शंभूराजे. मी तुमचा भाऊ तुषार कोल्हे पुन्हा एकदा तुमच्या लाडक्या भावाच्या यूट्यूब चॅनलवर स्वागत करतो. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण ही 4 PhD फाईल तुम्हाला दिलेली आहे. वेडिंग म्हणजे आपण जे काही लग्नपत्रिका असते ती इंग्लिशमध्ये आपण ही 4 PhD फाईल तुम्हाला दिलेली आहे. खूप दिवसानंतर चॅनलवर व्हिडिओ येत आहे. खूप काम असल्यामुळे आपण चॅनलवर व्हिडिओ अपलोड करू शकलो नाही. इथून पुढे आपण चॅनलवर व्हिडिओ येणार आहे. या 4 PhD फाईल तुम्हाला इंग्लिशमध्ये दिलेली आहे. पुढील व्हिडिओ आपण मराठी लग्नपत्रिकेवर करणार आहे. त्यामुळे व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलवर तुम्ही पहिल्यांदाच नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून आपले जे काही व्हिडिओ आहे सर्वप्रथम तुम्हाला भेटून जातील. आणि राहिला पासवर्ड, खूप जणांना व्हिडिओचा पासवर्ड सापडत नाही. पासवर्ड आपण बोलून सांगत असतो व्हिडिओमध्ये. तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघत चला. पासवर्ड तुम्हाला व्हिडिओमध्ये 100% एक स्टेपमध्ये किंवा जास्त PhD फाईल असेल तर 2-3 स्टेपमध्ये आपण पासवर्ड व्हिडिओमध्ये देत असतो. त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघत चला. आज आपण तुम्हाला 4 PhD फाईल इंग्लिशमध्ये कशा पद्धतीने बनवले आहे ते तुम्हाला मी प्रॉपर या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. चला मित्रांनो, आजचा जो काही व्हिडिओ आहे सर्वप्रथम आपण चालू करूया. मित्रांनो, सर्वप्रथम फोटोशॉपमध्ये आपण आल्यानंतर अशा पद्धतीने तुम्हाला फोटोशॉपचा काहीसा इंटरफेस आपल्याला बघायला भेटेल. आता यामध्ये आपण ही साईज कशा पद्धतीने घेऊ शकतो हे तुम्हाला मी एक्झाम्पलसाठी एक साईज घेऊन दाखवतो. फाईलवर यायचे. फाईलवर आल्यानंतर न्यू आल्यानंतर इथं तुम्हाला अशा पद्धतीने फोटोशॉपमध्ये साईजचं ऑप्शन येईल. यामध्ये आता तुम्ही जर आपल्याला लग्नपत्रिका बनवायची असेल तर 8x10 आपण ही साईज घेऊ शकतो. सोशल मीडियासाठी तुम्हाला 300चं रेझोल्युशन ठेवायचं आहे. आणि इथं आपल्याला पिक्सल, इंचेस, सेंटीमीटर इथं इंचेस आपल्याला करून घ्यायचं आहे. कलर मोड RGB कलर तुम्हाला करायचा आहे आणि क्रिएट म्हणायचं आहे. अशा पद्धतीने तुम्हाला फोटोशॉपमध्ये आपलं जे काही पेज आहे ते इथं येऊन जाईल. आता तुम्हाला जर लग्नपत्रिकासाठी प्रिंट करायची असेल, खूप जणांच्या आपल्या चॅनलच्या व्हिडिओच्या खाली मेसेज येतात की दादा व्हिडिओची पत्रिका आहे ती आपल्याला प्रिंट करायची, तिच्यासाठी तुम्हाला प्रिंट करायची ती साईज आपण काय घेऊ शकतो. त्यासाठी तुम्ही एकतर आडवी घेऊ शकता किंवा उभी. इथं आल्यानंतर तुम्हाला अशा पद्धतीने तुम्हाला साईज घ्यायची आहे प्रिंटिंगसाठी. आता ही उभी झाली. जर तुम्हाला आडवी डिझाईन बनवायची असेल तुम्ही फक्त इथं क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर तुम्ही जी काय आडवी डिझाईन बनवणार आहे ती अशा पद्धतीने तुमची प्रिंटिंगसाठी तुम्ही इथून घेऊ शकता. या 2 साईज आहे प्रिंटिंगसाठी. तुम्ही अशा पद्धतीने साईज घेऊ शकता. आता सर्वप्रथम आपण आपल्या जे काही फाईल आहे त्या सर्वप्रथम आपण फोटोशॉपमध्ये ओपन करून घेऊ. ओपन करण्यासाठी तुम्हाला जे आपण फोल्डरमध्ये तुम्ही फाईल एक्स्ट्रॅक्ट केलेली असेल ते फोल्डर सर्वप्रथम तुम्हाला ओपन करून घ्यायचं आहे. ओपन करण्यासाठी तुम्हाला फाईल मॅनेजरमध्ये जायचं आहे. अशा पद्धतीने 4 PhD फाईल तुम्हाला दिलेलं आहे. बघू शकता तुम्हाला इथं दिसत आहे. अशा पद्धतीने फाईल आपल्याला ओपन करून घ्यायची आहे. ओपन केल्यानंतर ती PhD फाईल तुम्हाला अशा पद्धतीने फोटोशॉपमध्ये दिसेल. आपण 4ही पण आपण PhD फाईल ओपन करून घेणार आहे. फाईलची साईज थोडी मोठी असते त्यामुळे लोड व्हायला थोडा टाईम लागतो. त्यामुळे तुम्ही फोटोशॉपमध्ये थोडं लोड होऊन द्या, मग ते आपण फाईल ओपन करून घेऊ. खूप दिवसानंतर आज व्हिडिओ येत आहे आणि आपण 4 तुम्हाला PhD फाईल दिलेलं आहे. जर या PhD फाईल तुम्हाला आवडल्या असेल तर व्हिडिओला लाईक करायचं आहे, जेणेकरून आपल्याला समजेल की आपले जे काही व्हिडिओ आहे किती जणांना आवडतात. ते व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला कळतं की किती जणांना आपले डिझाईन किंवा व्हिडिओ आवडतात. व्हिडिओ आवडण्याचं कारण एवढंच आहे की आपण प्रोफेशनल डिझाईन देत असतो तुम्हाला. हे 4ही पण आपण इंग्लिशमध्ये डिझाईन केलेली आहे, जेणेकरून आपण पुढील पार्टमध्ये मराठी लग्नपत्रिका बघणार आहोत. त्यामुळे व्हिडिओला लाईक करा, जेणेकरून आपल्याला जेवढा सपोर्ट तुम्हाला देता येईल तेवढं द्या. आणि पासवर्ड कोणीही कमेंट करू नका. पासवर्ड आपण व्हिडिओमध्ये देत असतो. या 4ही पण PhD फाईल तुम्ही बघू शकता. अशा पद्धतीने आपण 4 PhD फाईल तुम्हाला दिलेली आहे. 1 नंबरची PhD फाईल तुम्हाला अशा पद्धतीने अशा पद्धतीने दिलेली आहे. आणि मित्रांनो, आजचा जो काही डिझाईनचा पासवर्ड येतो 20 40 80 अशा पद्धतीने तुम्ही PhD फाईलला वापरू शकता पासवर्ड. 1 नंबरच्या फाईलमध्ये आपण एक ग्रुप केलेला आहे. ग्रुप म्हणजे अशा पद्धतीने तुम्हाला ग्रुप करून दिलेले आहे. 5 ग्रुप केलेले आहे. पहिला ग्रुप 1 नंबरचा बॅकग्राऊंड अशा पद्धतीने तुम्हाला ॲड करून दिलेलं आहे. त्यानंतर 1 नंबरच्या ग्रुपमध्ये वरचं आपण जे काय नाव आहे तुम्ही एडिटसुद्धा करू शकता. आपण पूर्ण तुम्हाला एडिटेबल दिलेलं आहे, जेणेकरून आपल्याला जे पण आपल्याला नाव तुम्हाला एडिट करायचं असेल
ती तुम्ही इथून एडिट करू शकता. 3 नंबरच्या ग्रुपमध्ये अशा पद्धतीने तुम्ही वापरू शकता, एडिट करू शकता. याचं फक्त डबल क्लिक करायचं तुम्हाला अशा पद्धतीने. आणि आपल्याकडं फॉन्ट नसेल, तुम्ही कशा पद्धतीने फॉन्ट डाउनलोड करू शकता ते तुम्हाला मी शेवट सांगतो. इंग्लिशचे फॉन्ट आपल्याला कुठं भेटतात ते तुम्हाला मी सांगतो शेवटला. अशा पद्धतीने 3 नंबरच्या ग्रुपमध्ये तुम्हाला एवढं जे काय नाव आहे ते दिलेलं आहे. 4 नंबर ग्रुपमध्ये विवाहस्थळ म्हणजे आपलं जे काही ठिकाण आहे लग्नाचं ते आपण इथं अप्लाय करून घ्यायचं आहे. आता इंग्लिशमध्ये तुम्हाला कशा पद्धतीने अप्लाय करायचं आहे, आपलं जी काही मराठी लग्नपत्रिका असते ती तुम्हाला क्रोमवर गेल्यानंतर तिथं सर्च ऑप्शन आहे, तिथं तुम्हाला जी काही मराठी पत्रिका आहे ती तुम्हाला सर्च करायची. सर्च केल्यानंतर ते बरोबर डिटेल सांगतं. डिटेल सांगितल्यानंतर इंग्लिशमध्ये डिटेल सांगितल्यानंतर तिथूनच आपल्याला कॉपी पेस्ट करत जायचं आहे, जेणेकरून काहींना अडचण असते की इंग्लिश कशा पद्धतीने टायपिंग करतात ते. तुम्हाला सिम्पली फक्त क्रोमो गेल्यानंतर तिथं तुम्हाला सर्च ऑप्शन असतं, त्याच्यावर आपली जी काही मराठी लग्नपत्रिका आहे ती सर्च करायची, ती बरोबर ऑप्शन दाखवतं. हे सर्व आपण इंग्लिश फॉन्ट दिलेलं आहे. हे मराठी आहे म्हणजे पॉपिन फॉन्ट माहितीच असेल, तो पॉपिन फॉन्ट आपण इथं दिलेला आहे. 1 नंबरच्या PHP फाईलमध्ये अशा पद्धतीने तुम्हाला बॅकग्राऊंड आणि आपलं जे काही टेक्स्ट आहे ते इथं तुम्हाला एडिट करून दिलेलं आहे. शेवट आपला जे काही लोगो आहे तो तिथं तुम्हाला अप्लाय करून घ्यायचा आहे. आता 2 नंबरची PHP फाईल आपण क्रिएट केलेली आहे, म्हणजे व्हाईट बॅकग्राऊंड घेतलं. व्हाईट बॅकग्राऊंड घेतल्यानंतर फ्लावर साईडनं अप्लाय केलेल्या, फ्लावर अप्लाय केल्यानंतर नावाला टेक्स्चरसुद्धा अप्लाय केले. अशा पद्धतीने तुम्हाला हाईड करून दाखवतो, म्हणजे जेणेकरून तुम्हाला समजेल आपण कशा पद्धतीने PHP फाईल बनवली आहे. अशा पद्धतीने व्हाईट बॅकग्राऊंड घेतलं. व्हाईट बॅकग्राऊंड घेतल्यानंतर एक फ्लावर तो डुप्लिकेट केले, खाली अप्लाय केल्या. त्यानंतर अशा पद्धतीने आपण क्रोम पिंटरेस्ट ॲप्लिकेशनमधून ही इमेज घेतली. इमेज घेतल्यानंतर नवरीचं आणि नवरदेवाचं नाव अशा पद्धतीने तुम्हाला अप्लाय करून दिलं. त्यामध्येच तुम्हाला टेक्स्चरसुद्धा दिलेलं आहे. अशा पद्धतीने बघू शकता. तुम्हाला फक्त नावावर डबल क्लिक करायचं आणि आपलं जे काय नाव आहे इथं तुम्हाला अप्लाय करून घ्यायचं. 3 नंबरच्या ग्रुपमध्ये तारीख, वेळ आणि आपलं विवाहस्थळ म्हणजे जे काय आपलं ठिकाण आहे ते तुम्हाला खाली अप्लाय करून घ्यायचं इथं विवाहस्थळ. आणि फायनल आपण इंडिव्हिजन बाय म्हणजे आपली जी काही फॅमिली ते इथं नाव तुम्हाला अप्लाय करून घ्यायचं. त्यानंतर लोगो आणि फायनल इफेक्ट तुम्हाला अशा पद्धतीने तुम्हाला दिलेलं आहे. आता 3 नंबरच्या ग्रुपमध्ये अशा पद्धतीने आपण सगळ्या PHP फाईल बनवल्या आहे. तुम्हाला एक्झाम्पलसाठी मी दाखवतो आहे फक्त, तुम्हाला प्रॉपर कळून जाईल. आपले जे काही PHP फाईल आहे ते तुम्हाला मी ग्रुप करून देत असतो. ग्रुप करण्याचा फायदा एवढाच आहे की तुम्हाला कळतं आपल्या ज्या काही 1 नंबरच्या किंवा 2 नंबरच्या ग्रुपमध्ये कोणकोणतं मटेरियल आपण ॲड केलेलं आहे ते तुम्हाला कळतं ग्रुपमध्ये. अशा पद्धतीने 2 नंबरच्या ग्रुपमध्ये ॲड करून दिलेलं आहे. 3 नंबरच्या ग्रुपमध्ये सेमच आहे. 3 नंबरच्या ग्रुपमधील नवरदेवाचं नाव आणि नवरीचं नाव आपण ॲड केलेलं आहे. 4 नंबरच्या ग्रुपमध्ये दिनांक ते तुम्हाला अप्लाय करून घ्यायचं आहे. 5 नंबरच्या ग्रुपमध्ये विवाहस्थळ आणि 6 नंबरच्या ग्रुपमध्ये फॅमिली म्हणजे आपलं जे काही इंडिव्हिजन बाय फॅमिलीचं नाव इथं तुम्हाला अप्लाय करून घ्यायचं आहे. फायनल इफेक्ट अशा पद्धतीने तुम्हाला दिलेले आहे. पुढील PHP फाईलमध्ये 4 नंबरच्या PHP फाईलमध्ये तुम्हाला अशा पद्धतीने आपण बॅकग्राऊंड क्रिएट केलेलं आहे. क्रिएट केलं म्हणजे आपण सर्व आपण रेडी करू शकतो. पिंटरेस्ट ॲप्लिकेशन किंवा फ्रीपिक या वेबसाईटवरून तुम्हाला अशा पद्धतीने टेक्स्चर किंवा बॅकग्राऊंड घ्यायचे आहे. बॅकग्राऊंड घेतल्यानंतर इथं तुम्हाला इंग्लिशमध्ये फॉन्ट आपण तुम्हाला सांगणारच आहे कशा पद्धतीने डाउनलोड करायची, ते तुम्ही इथून डाउनलोड करू शकता. अशा पद्धतीने 1 नंबरच्या ग्रुपमध्ये बॅकग्राऊंड केलं, बॅकग्राऊंड बनवलं. त्यानंतर अशा पद्धतीने एक टेक्स्चर आहे. फॉन्ट टेक्स्चर म्हणजे आपण जे काय टेक्स्ट अप्लाय केलं ते इथं तुम्हाला दिलेलं आहे. त्यानंतर नवरी आणि नवरदेवाचं नाव, विवाहस्थळ आणि तारीख आणि सेट द डेट अशा पद्धतीने शेवट तुम्ही अप्लाय करू शकता. फायनल लोगो आणि आपली फायनल इफेक्ट दिलेला आहे. अशा पद्धतीने फायनल आपण इफेक्ट देऊ शकतो. हा इफेक्ट कसा द्यायचा, शिफ्ट कंट्रोल अल्ट ई दाबायचं तुम्हाला. शिफ्ट कंट्रोल अल्ट ई दाबल्यानंतर अशा पद्धतीने एक डुप्लिकेट लेअर होते, तिला फायनल इफेक्ट म्हणतात. म्हणजे आपण जे काही वर्क केलं त्याचं डुप्लिकेट तुम्हाला करून घ्यायचं आहे. तिथं डुप्लिकेट केल्यानंतर तुम्हाला पण अशा पद्धतीने डिझाईन बनवता येईल. आता हे 4 पण PHP फाईल तुम्हाला कशा वाटल्या कमेंट करायला विसरू नका. आणि प्रॉपर आपण PHP फाईलमध्ये तुम्हाला अप्लाय करून दिलेलं आहे, जेणेकरून तुम्हाला कुठल्याही प्रकारची अडचण किंवा PHP फाईलमध्ये क्रिएट करण्यास प्रॉब्लेम येणार नाही. फक्त आपला जो काही डिझाईनचा पासवर्ड आहे
तुम्हाला आपला व्हिडिओमध्ये बघायचं आहे. व्हिडिओमध्ये बघितल्यानंतर तो तुम्हाला घेऊन आपल्या डिझाईनला अप्लाय करायचं आहे PHD फाईलला, आणि फाईल एक्स्ट्रॅक्ट करून तुम्ही पण अशा पद्धतीने आपण 4 PHD फाईल तुम्हाला दिलेल्या आहे. जर आता तुम्हाला प्रिंटिंग करायची असेल ते तुम्हाला मी सांगितलंच आहे, परत एकदा तुम्हाला सांगतो. प्रिंटिंगसाठी काय करायचं, उभी किंवा आडवी अशा पद्धतीने प्रिंटिंगचं जे काय आपलं पेपर असतो किंवा कार्ड, अशा पद्धतीने चार तुम्हाला दाखवण्यासाठी अशा पद्धतीने आपण 4 पत्रिका एका पेजवर क्रिएट करतो, म्हणजे बसवतो. प्रिंटिंगवाला बरोबर चार पत्रिका बसवतो. यासाठी तुम्हाला प्रॉपर साईज घ्यायची आहे, तरच ती पत्रिका प्रिंट होते. त्यासाठी तुम्हाला साईज मी सांगितलीच आहे, कशा पद्धतीने तुम्ही साईज घेऊ शकता. अशा पद्धतीने तुम्हाला साईज घ्यायची आहे. साईज घेतल्यानंतर यानुसार तुम्हाला साईज घेऊन अशा पद्धतीने प्रिंटिंगवाला बरोबर 4 पत्रिका अप्लाय करतो. प्रॉपर साईज घेतल्यानंतर तुम्हाला कुठल्याही प्रकारचा प्रिंटिंग प्रॉब्लेम येणार नाही. त्यामुळे तुम्ही प्रॉपर घेत चला साईज. त्याच प्रिंटिंगसाठी जर कमी साईज असेल 10 फुटापेक्षा कमी, तर 72 रेझोल्युशन तुम्हाला टाकायचं आहे, जेणेकरून आपली जी काही डिझाईन आहे ती प्रिंटिंग केल्यानंतर फाटणार नाही, म्हणजे ब्लर होणार नाही. त्यामुळे तुम्हाला प्रॉपर साईज घ्यायची आहे. आता तुम्हाला मी एक फॉन्ट डाउनलोड करून दाखवतो, कशा पद्धतीने फॉन्ट आपण घेऊ शकतो. हा फॉन्ट तुम्ही आता कशा पद्धतीने घेऊ शकता ते तुम्हाला एक्झाम्पलसाठी मी तुम्हाला दाखवणार आहे, म्हणजे तुम्हाला प्रॉपर कळून जाईल फॉन्ट कशा पद्धतीने आपण डाउनलोड करू शकतो. हा फॉन्ट आपण घेणार आहे, तो कशा पद्धतीने तुम्ही डाउनलोड करू शकता ते तुम्हाला मी सांगतो. क्रोमो आल्यानंतर इथं तुम्हाला सर्च करायचं आहे फॉन्ट. आपण जो काही फॉन्ट घेतलेला आहे बघू शकता, पहिलीच जी काही वेबसाईट आहे ती तुम्हाला इथं आलेली आहे. अशा पद्धतीने तुम्ही इथून आपला जो काही फॉन्ट आहे, म्हणजे आपल्याला जो पण फॉन्ट इथं तुम्हाला लागत असेल तो इथं तुम्ही घेऊ शकता. इथं भरपूर फॉन्ट येतात या वेबसाईटवर. तुम्ही इथून याच वेबसाईटवरून फॉन्ट डाउनलोड करायचे आहे. इथून तुम्ही फॉन्ट घेऊ शकता या वेबसाईटवरून. इथं आल्यानंतर बघू शकता इथं डाउनलोडचं ऑप्शन आहे, इथून क्लिक करायचा. जो काय आपला फॉन्ट आहे तो तुम्ही इथून डाउनलोड करू शकता. दुसरी पण वेबसाईट आहे इंग्लिश फॉन्टसाठी. अशा पद्धतीने आपण फॉन्ट डाउनलोड करू शकतो. भरपूर फॉन्ट आहे हे बघू शकता. अशा पद्धतीने जो काही आपल्याला टायपोग्राफी किंवा चांगला फॉन्ट वाटत असेल तर इथून तुम्ही डाउनलोड करू शकता फॉन्ट. भरपूर फॉन्ट आहे. अशा पद्धतीने इंग्लिश फॉन्ट तुम्ही या वेबसाईटवरून डाउनलोड करू शकता, किंवा दोन्ही पण वेबसाईट चांगल्याच आहे. इथं आल्यानंतर या वेबसाईट बघू शकता भरपूर फॉन्ट आहे. इथं आल्यानंतर तुम्हाला कॅलिग्राफी फॉन्ट सर्च करायचं आहे. इथं ऑप्शन असतं बघू शकता कॅलिग्राफी. अशा पद्धतीने कॅलिग्राफीचे भरपूर फॉन्ट इथं तुम्हाला आलेले आहे बघू शकता. हे तुम्ही इंग्लिश पत्रिकेमध्ये वापरू शकता. भरपूर फॉन्ट आहे, जो तुम्हाला चांगला फॉन्ट वाटेल तुम्ही इथून घेऊ शकता. आणि आपल्या जो काही डिझाईन आहे त्या डिझाईनमध्ये हे फॉन्ट वापरू शकता. आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करा, लाईक करा, आणि चॅनलवर जर तुम्ही पहिल्यांदाच नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून आपले जे काही व्हिडिओ सर्वप्रथम तुम्हाला लवकर भेटत जातील. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बघत राहा तुमच्या भावाचा चॅनल. जय हिंद, जय महाराष्ट्र.